देहदानाबाबत समाजात जनजागृती व्हावी यासाठी 15 ऑगस्टपर्यंत देहदान जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे। याच काळात 85 वर्षीय गोकुलदास कारिया यांनी आपल्या मृत्यूनंतर देहदानाचा संकल्प प्रत्यक्षात आणत समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय। गोकुलदास कारिया यांचे दुःखद निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या इच्छेचा सन्मान करत त्यांचे पार्थिव अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे देहदानासाठी सुपूर्द केलं। त्यांच्या या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी मोठी मदत होणार असून देहदान हीच समाजसेवेची एक अनोखी वाट असल्याचा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे। त्यांच्या या प्रेरणादायी कार्यामुळे देहदानाबाबत जनजागृतीला निश्चितच बळ मिळणार आहे। माझे वडील श्री गोकुलदास कारिया यांचे आज देहावसान झाले आहे। त्यांनी आणि माझ्या आईने सुद्धा बॉडी डोनेट करण्याचा संकल्प घेतला आहे आणि मी आणि माझी मिसेस यांनी सुद्धा बॉडी डोनेटचा आम्ही संकल्प घेतलेला आहे। हे एक समाजासाठी संदेश आहे की मेडिकलच्या मुलांसाठी ही बॉडी वगैरे कामी येईल आणि पुढे लोकांनी हे करण्यात सहभाग व्हावा याच्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे।